वेलकम बॅक टू अवर चॅनल आपली टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 10th चॅप्टर शिकणार आहोत, जो आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा थर्ड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट 2 पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, तुम्ही चेकआउट करू शकता. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ टू डिवाइड ए पॉलिनॉमियल बाय बायनोमियल. तर बायनोमियलने पॉलिनॉमियलला कसं डिवाइड करायचं हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 10.2 सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंटला फिफ्थ पॉईंट आहे टू डिवाइड ए पॉलिनॉमियल बाय बायनोमियल. सो इथे आपल्याला पॉलिनॉमियलला बायनोमियलने डिवाइड करायचं आहे. सो इथे आपण डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 10.2 सॉल्व करणार आहोत, जेणेकरून बायनोमियलने पॉलिनॉमियलला डिवाइड करण्याचे जे काही रूल्स आहेत तुम्हाला समजून घेणं खूप इझी जाईल एक्झाम्पल थ्रू. सो ही प्रॅक्टिस सेट 10.2 मधील सर्वच एक्झाम्पल्स मी इथे सॉल्व नाही करणार आहे. जी एक्झाम्पल्स मला इम्पॉर्टंट वाटतात तीच एक्झाम्पल्स मी इथे सॉल्व करणार आहे. जे सिम्पल एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. मला जे काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुमचे डाऊट्स नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. सो आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे डिवाइड 2m³ प्लस m² प्लस n प्लस 9 डिवाइड बाय 2m-1. सो 2m-1 हे एक बायनोमियल आहे कारण ते 2 टर्म्स आहेत. सो इथे आपल्याला 2 रूल्स लक्षात घ्यायचे आहेत. फर्स्ट रूल हा आपला डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म करताना आहे. जर रिमाइंडरची डिग्री ही डिवायसरच्या डिग्रीपेक्षा कमी असेल तर इथेच आपलं डिव्हिजन हे ऑपरेशन संपतं. हा फर्स्ट रूल आहे. डिग्री म्हणजे काय हे आपण पार्ट 1मध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला डिग्री म्हणजे काय हे माहीत नसेल तर पार्ट 1ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, किंवा राईट साईडला इथे वरती आय बटन आहे तिथे सुद्धा मी प्रोव्हाइड करेन. तुम्ही पार्ट 1 किंवा या आधीचा पार्ट चेकआउट करू शकता आणि तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर करू शकता. सो इथे आपल्याला पॉलिनॉमियलला बायनोमियलने डिवाइड करायचं आहे. सिम्पली आपण डिव्हिजनचं जे काही साईन आहे त्यामध्ये 2m³ प्लस m² प्लस n प्लस 9 हे पॉलिनॉमियल लिहिणार आहोत आणि आपला डिवायझर आहे 2m-1. सो इथे पॉलिनॉमियलमध्ये ज्या काही टर्म्स आहेत किंवा डिव्हिडंट आणि डिवायझरमध्ये ज्या काही टर्म्स आहेत त्या आपण इंडेक्सेसच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल m³ इथे आपण फर्स्ट लिहिला, त्यानंतर m² येणार, त्यानंतर nचा इंडेक्स हा 1 येणार, त्यानंतर nचा इंडेक्स हा 0 येणार. ही आपले डिव्हिडंटसाठी डिसेंडिंग ऑर्डर झाली. त्याचप्रमाणे ते nचा इंडेक्स 1 आहे आणि ते nचा इंडेक्स 0 आहे. nचा इंडेक्स 0 किंवा n⁻0 म्हणजेच 1, त्यामुळे ते आपण तो लिहित नाही. त्यामुळे इथे फक्त आपण कोएफिशियंटच लिहिलं जो आहे -1. त्यामुळे डिव्हिडंट आणि डिवायझरच्या टर्ममधील जो काही इंडेक्स आहे तो इंडेक्सच्या टर्म्स आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आहोत. हा आपला सेकंड रूल झाला. आणि आपला थर्ड रूल आपण आता पाहणार आहोत. सो इथे सुद्धा आपण 2m हा आपला आहे फर्स्ट टर्म डिवायझरमधली, त्याला आपण कोणत्या टर्मनेच आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार 2m³. सो 2mला जर आपण m² मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 2m³. त्यामुळे m² हा आपला फर्स्ट क्वेश्चन झाला. त्यामुळे m²ने आपण 2m-1ला मल्टिप्लाय करणार आहोत. त्यामुळे आपला आन्सर येणार 2m³ मायनसचं साईन इथे आपण लिहिलं m². यांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सो 2m² हे कॅन्सल आउट झाले. इथे मायनस साईन आहे, इथे सुद्धा मायनस साईन आहे, त्यामुळे त्या साईन चेंज होण्याचा आहे प्लस. त्यामुळे m² प्लस m² इक्वल टू 2m². आणि ज्या उरलेल्या टर्म्स आहेत त्या आपण तशाच खाली लिहिणार आहोत. सो आपल्याला आता सेकंड क्वेश्चन फाइंड आउट करायचं आहे किंवा सेकंड टर्म क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो 2mला जर कोणत्या कशाने जर आपण
मल्टिप्लाय केलं किंवा कशाने आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार 2m². सो 2mला जर आपण एमने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार 2m² प्लस m. सो 2m इंटू m विच इज इक्वल टू 2m² मायनस m इंटू -1 विच इज इक्वल टू -1. इथे सुद्धा आपलं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, त्यामुळे 2m² ला 2m² कॅन्सल आउट झाले. बाहेर साईन मायनस आहे त्यामुळे हे साईन प्लस होणार m प्लस n विच इज इक्वल टू 2m प्लस 9 आपण दुसऱ्या तसे खाली घेतलं. सो 2mला जर आपण 1 मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतो 2m. तर आपल्या क्वेश्चनमध्ये थर्ड टर्म झाली 1, त्यामुळे 1ने आपण 2m-1ला मल्टिप्लाय करायचा आहे. आपला आन्सर येणार 2m-1. इथे सुद्धा आपला मायनस ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. सो 2mला 2m कॅन्सल आउट झाले. बाहेर साईन मायनस आहे त्यामुळे हे साईन प्लस होणार, त्यामुळे 9 + 1 इज इक्वल टू 10. सो 10चा कोएफिशियंट येणार इथे 0 आहे. सॉरी 10चा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा 0 आहे, त्यामुळे ह्या टर्मची डिग्री झाली 0 आणि आपल्या डिवायझरची डिग्री आहे 1 कारण 1चा इंडेक्स इथे 1 आहे. इथे रिमाइंडरचा डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा कमी आहे, त्यामुळे डिव्हिजन हे ऑपरेशन इथेच संपलेलं आहे. त्यामुळे इथे आपला क्वेश्चन येणार m² प्लस a प्लस 1 आणि आपला रिमाइंडर होणार 2m-1. आपले सेकंड एक्झाम्पल आपलं आहे 3x minus 3x² minus 12 plus x raised to 4 plus x raised to 3 divided by 2x². सो तुम्ही इथे बघू शकता इथे प्रत्येक टर्मच्या इंडेक्स हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाही आहेत, डिवायझरसाठी सुद्धा आणि डिव्हिडंडसाठी सुद्धा, त्यामुळे त्याआधी आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये घेऊन घेणार आहोत. सो इथे सर्वात मोठी टर्म आहे x raised to 4 प्लस x³ मायनस 3x² प्लस 3x मायनस 12 x² प्लस 2. सो इथे x² ला कोणत्या कशाने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर आहे x raised to 4 येणार. तर x² ला जर आपण x² ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार 4, त्यामुळे x raised to 4. त्यामुळे आपला क्वेश्चनमधील फर्स्ट टर्म झाली x². सो x² इंटू x² विच इज इक्वल टू x raised to 4 प्लस 2 इंटू x² विच इज इक्वल टू 2x². सो ते आपण इथे लिहिलो प्लस 2x raised to 2. इथे काहीच नाही त्यामुळे ते येणार 0 मायनस x raised to 4 x raised to 4 कॅन्सल आउट झाले, त्यामुळे रिमाइंडर उरला 0 प्लस x³ आपण तसंच लिहिले. इथे प्लस साईन आहे पण बाहेर मायनस आहे त्यामुळे साईन चेंज होणार, प्लसचं मायनस होणार, त्यामुळे मायनस 3x² मायनस 2x² चा आपला आन्सर येणार -5x² प्लस 3x मायनस 12. सो क्वेश्चनमध्ये नेक्स्ट टर्म फाइंड आउट करण्यासाठी x² ला आपल्याला xने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यामुळे आपला आन्सर येणार x³. सो x³ मिळवण्यासाठी x² ला आपल्याला xने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यामुळे प्लस x हे क्वेश्चनमधील आपली नेक्स्ट टर्म झाली. त्यामुळे x इंटू x² विच इज इक्वल टू x³ x इंटू 2x 2 विच इज इक्वल टू 2x. सो प्लस 2x. इथे काहीच नाही आहे त्यामुळे ते 0 येणार, इथे सुद्धा 0. आपला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, मग x³ ला x³ कॅन्सल आउट झाले, -5x हे तसंच येणार. इथे प्लस साईन आहे पण बाहेर मायनस साईन आहे त्यामुळे हे साईन मायनस होणार, त्यामुळे 3x मायनस 2x इज इक्वल टू प्लस x मायनस 12चा मायनस 12 तसंच. सो 5x² ला हे आन्सर मिळवण्यासाठी x² ला आपल्याला -5ने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यामुळे क्वेश्चनमध्ये आपली नेक्स्ट टर्म झाली -5. सो -5 इंटू x² विच इज इक्वल टू -5x². -5 इंटू 2 विच इज इक्वल टू -10.
इथे काहीच नाही त्यामुळे 0 होणार मायनस. सो मायनस एक्स स्क्वेअर. सो ह्या प्रत्येक टर्ममधील ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या प्रत्येक टर्मचं जे साईन आहे ते चेंज होणार. त्यामुळे मायनस इथे प्लस होणार. 0ला कोणतं साईन नसतं आणि ते मायनससुद्धा सो प्लस होणार. प्लस 5x मायनस 5x एकमेकांनी कॅन्सल आउट झाले. एक्सचा एक्स तसाच होणार. -12 प्लस 10 विच इज इक्वल टू -2. सो इथे रिमाइंडरची डिग्री आहे 1 कारण एक्सचा इंडेक्स हा 1 आहे आणि डिवायझरची डिग्री आहे 2 कारण एक्सचा इंडेक्स 2 आहे. त्यामुळे रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा कमी आहे. त्यामुळे डिव्हिजन हे ऑपरेशन इथे संपलेलं आहे. त्यामुळे इथे आपला क्वेश्चन येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 आणि आपला रिमाइंडर होणार एक्स मायनस 2. प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे x⁴ मायनस एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए प्लस 1 डिवाइड बाय एक्स क्यूब मायनस 1. सो इथे डिव्हिडंड आणि डिवायझरच्या प्रत्येक टर्मचा जो इंडेक्स आहे तो आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे की नाही ते पाहणार आहोत. सो इथे डिव्हिडंडचा इंडेक्स हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. त्याबरोबर डिवायझरचा इंडेक्ससुद्धा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. जर तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नसेल तर आपण टर्म्स रिअरेंज करणार आणि प्रत्येक टर्मचा इंडेक्स हा आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये घेणार. सो इथे आपण डिव्हिजन ऑपरेशन हे डायरेक्टली परफॉर्म करू शकतो. a⁴ मायनस a⁴ प्लस a स्क्वेअर मायनस a प्लस 1 डिवाइड बाय ए क्यूब मायनस 2. सो इथे ए क्यूबला कोणत्या टर्मने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर हे a⁴ येईल हे आपण पाहणार आहोत. कारण डिव्हिडंडची फर्स्ट टर्म आहे a⁴ आणि डिवायझरची फर्स्ट टर्म आहे ए क्यूब. सो ए क्यूबला जर आपण एने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं a⁴. त्यामुळे क्वेश्चनची आपली फर्स्ट टर्म आपल्याला मिळाली ए. सो एने आता आपण ए क्यूब मायनस 2ला मल्टिप्लाय करणार. सो ए क्यूब इंटू ए विच इज इक्वल टू a⁴ मायनस 2 इंटू ए विच इज इक्वल टू -2a मायनस 2a. सो एच्या इथे आपण ए घेणार. सो इथे काहीच नाही त्यामध्ये 0 येणार. इथे सुद्धा 0. सो आपल्याला मायनस हे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मचा साईन हे चेंज होणार. 0ला कोणतं साईन नसतं. -2चं प्लस 2a होणार. इथे सुद्धा काहीच 0ला कोणतं साईन नसतं. त्यामुळे a⁴ ला a⁴ कॅन्सल आउट झाले. मायनस a क्यूब प्लस a स्क्वेअर मायनस a प्लस 3 हा आपला रिमाइंडर उरला. सो ए क्यूबला कोणत्या टर्मने किंवा कोणत्या मल्टिप्लायरने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार -a क्यूब. सो ए क्यूबला जर आपण -1ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतो -a क्यूब. सो आता आपण ए क्यूब -2ला -1ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो ए क्यूब मायनस 1 विच इज इक्वल टू -a क्यूब मायनस 2 इंटू -1 विच इज इक्वल टू +2. इथे काहीच नाही आहे त्यामुळे इथे 0 आपण घेऊन टाकणार आहोत. सो आपल्याला डिव्हिजन मायनस सबस्ट्रॅक्शन हे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार. -a क्यूबचं प्लस a क्यूब होणार आणि +2चे -2 होणार. सो -a क्यूब प्लस a क्यूब एकमेकांना कॅन्सल आउट झाले. आपला रिमाइंडर बोला a स्क्वेअर मायनस a 1 - 2 इज इक्वल टू -1. सो इथे रिमाइंडरची डिग्री आहे 2 आणि डिवायझरची डिग्री आहे 3. त्यामुळे रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा कमी आहे. त्यामुळे डिव्हिजन ऑपरेशन हे इथंच संपलेलं आहे. त्यामुळे आपलं क्वेश्चन ठेवणार a-1 आणि आपला रिमाइंडर येणार आपला येणार a स्क्वेअर मायनस a मायनस 5x क्यूब मायनस 7x प्लस 1 डिवाइड बाय 4x मायनस 1. सो इथे सुद्धा प्रत्येक टर्मचा इंडेक्स हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत. तो डिव्हिजर आणि डिव्हिडंड या दोन्हीसाठी टर्मचा इंडेक्स हा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. त्यामुळे डायरेक्टली आपण डिव्हिजन हे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. 4x⁴ मायनस 5x क्यूब
minus 7x plus 1 divided by 4x minus 1. सो डिवायझरची आपली फर्स्ट टर्म आहे 4x आणि आपली डिव्हिडंडची फर्स्ट टर्म आहे 4x = 4. सो 4ला आपल्याला जर 1ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 4 आणि एक्सला आपण x³ मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं x = 4. त्यामुळे आपली फर्स्ट टर्म झाली, क्वेश्चनमधील फर्स्ट टर्म आपली झाली x³. सो x³ आता आपण 4x - 1 ह्या डिवायझरला मल्टिप्लाय करणार आहोत. त्यामुळे 4x × x³ which is equal to 4x = 4 minus 1 × x³ which is equal to -x³. पण डिव्हिजन करणार आहोत त्यामुळे 4x² ला 4x = 4 कॅन्सल आउट झाले. बाहेर मायनस साईन आहे त्यामुळे हे साईन प्लस होणार, त्यामुळे -5x³ प्लस x³ आपला आन्सर येणार -4x³ -7x प्लस 1. हे आपण जसे तसे खाली लिहून घेतले. सो रिमाइंडरची आपली फर्स्ट टर्म आहे -4x³ आणि आपली डिवायझरची फर्स्ट टर्म आहे 4x. 4xला आपण कोणत्या टर्मने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार -4x³. सो 4ला जर आपण -1ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं -4 आणि एक्सला x² मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं x³. त्यामुळे क्वेश्चनची आपली फर्स्ट टर्म आपल्याला मिळाली आहे -x². सो -x² आपण आता 4x - 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4x × -x² आपला आन्सर येणार -4x³. 4x × -x² आपला आन्सर येणार, हे आपलं मल्टिप्लाय करून झालेलं आहे. सो -1 × -x² आपला आन्सर येणार मायनस प्लस होणार आणि x² इथे काहीच नाही, ते आपण झिरो लिहून घेऊया. मायनसचं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. जिथे काहीच नाही तिथे आपण झिरो लिहून घ्या. इथे मायनस साईन आहे ते प्लस होणार, झिरोला कोणतं साईन नसतं, त्या झिरो इथे जे मायनस साईन आहे तिथे प्लस होणार. -4x³ ला +4x³ कॅन्सल आउट झाले. 7x आपण तसाच खाली घेतला, +1चा तसाच लिहिला. 0 -x² which is equal to -x². सो ह्या टर्म्स आपण रिअरेंज करूया. -x² + 7x + 1. सो 4xला कोणत्या टर्मने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार यायला पाहिजे -x². सो 4ला -1ने आपण मल्टिप्लाय करू शकत नाही, त्यामुळे आपण इथे -1/4ने -x/4 ने जर आपण 4xला मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार, ते 4ला 4 कॅन्सल आउट झाले आणि त्यामुळे x × -x which is equal to -x². तुम्हाला मी इथे दाखवून ते 4x आहे. आपला कोणत्या टर्मने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर यायला पाहिजे -x². सो मायनस आहे त्यामुळे ह्या टर्मचं सुद्धा साईन हे मायनस होणार, ऑब्वियस आहे. आणि 4 हा आपल्याला ह्या टर्ममध्ये नाही आहे, त्यामुळे 4ला जर आपण 1/4ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 आणि हे 4 कॅन्सल आउट झाले आणि आपला आन्सर येऊन गेलं -x². एक्सला जर आपण एक्सने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येईल x². त्यामुळे ही टर्म आपल्याला मिळाली -x/4. ओके. सो आता आपण -x/4ने 4x - 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4x × -x/4ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली -x². -1 × -x/4ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली +x/4. मायनस प्लस आणि ते मायनस. सो -x² ला +x² कॅन्सल आउट झाले. सो फायनल आपला आन्सर मिळालेला आहे 7x + 1 - x/4. सो स्टुडंट,
आपल्याला 4x कोणत्या टर्मने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर यायला पाहिजे 7x. सेकंड, इथे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा 7x आहे आणि इथे सुद्धा एक्सच्या टर्म्स आपण एकत्र करूया. त्यामुळे 7x मायनस x/4 ची आपल्याला एकच टर्म पाहिजे, त्यामुळे यांचं आपण सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. सो इथे आपण एकच गुणाकार करणार 4 × 7 विच इज इक्वल टू 28 x मायनस x डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू 27x/4. ओके, त्यामुळे इथे आपला आन्सर येणार 27x/4 प्लस 1. सो 4x कोणत्या टर्मने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर यायला पाहिजे 27x/4. सो सॉरी, इथे मायनस साईन आहे. -7x आणि इथे सुद्धा -7x येणार. -7x म्हणजे -28x -1 इज इक्वल टू -29x/4. सो इथे सुद्धा -29x/4 हे आन्सर येण्यासाठी आपल्याला 4x कोणत्या टर्मने एक्सने 29/16. सो 4x जर आपण 29/16 जर आपण मल्टिप्लाय केलं -29/16 तर आपल्याला आन्सर मिळून जाईल -29x/4. कारण 4 × 4 सो 4 4 16, त्यामुळे ते आन्सर येणार 4. डिनॉमिनेटरमध्ये 4 होणार आणि न्यूमरेटरचे -29 आहेत तसंच. त्यामुळे आपल्याला नेक्स्ट टर्म असणार आहे -29/16 आणि आपण -4x - 1 जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार -29/4. सो 4x × -29/16 आपला आन्सर मिळालं -29x/4. -1 × -29/16 आपल्याला आन्सर मिळालं +29/16. हे एकमेकांना कॅन्सल आउट झालं आणि ते साईन झालं मायनस. सो आपलं फायनल आन्सर येणार -29/16 + 1. सो इथे सुद्धा आपण तिरकस गुणाकार करायचा आहे विच इज इक्वल टू -29 + 16 डिवायडेड बाय 16 which is equal to -13/16. सो इथे आपला क्वेश्चन आलेला आहे x³ - x² - x/4 -29/16 आणि आपला रिमाइंडर इथे उरलेला आहे -13/16. सो हे एक्झाम्पल थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्ही जर स्टेप बाय स्टेप सॉल्व केलं तर हे एक्झाम्पल तुम्हाला सुटून जाईल. तुम्हाला जो काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर क्लास 8 मॅथ्समधल्या फर्स्ट 1 to 9 चॅप्टरची लिंक किंवा चॅप्टरच्या एपिसोडची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर मी माझ्या चॅनलवरती क्लास 8 मॅथ्सची प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ती प्लेलिस्ट ओपन करून सुद्धा तुम्ही त्यामधील व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुमच्या सर्व कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि तुम्ही एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळू शकाल. तुम्हाला जो काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत